मोटर ऑन करायची. हा सिलेक्टर स्विच आहे मोटर ऑनसाठीचा. हा हे जे डायरेक्शन आहे ते फॉरवर्ड डायरेक्शन आणि डॉटेड लाईन दिली हे रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्सची पण केव्हा केव्हा गरज लागते. कधी लागते तर मग ओव्हरलोड झाले मशीन हां आणि ते निघत नाही तर मग मोटर रिव्हर्स करून ते काढून घ्यायचं. तर त्या केसनंच वापरायचं तर तो काही गरज लागत नाही रिव्हर्सची. इथं नाही इथे एक जनरली असते 3 स्टेशनवाला असतं बटन. ते मोठा फ्लायव्हील असल्यामुळे ते ब्रेकिंगसाठी फ्लायव्हील ब्रेक दिलेला असतं. आता फक्त 2 पोझिशनमध्ये हा रिव्हर्स हा फॉरवर्ड. हा फॉरवर्डला ठेवायचा. सिलेक्ट हा जो हे आर पी एम सेन्स हे रेग्युलेटर आहे तो 0 ठेवायचा. हा सिलेक्टर स्विच आहे तो पण याचा 0ला असला पाहिजे. हे 1 2 3 4 5 हे 5 नंबरिंग आहेत ना त्यापैकी 3ला ठेवायचा सेंटर. हा पॉईंटर आहे ना 3ला ठेवला तरच मोटर चालू होईल. ते इथं किंवा इकडं कुठं तर असेल हे तर हे मोटर चालू होत नाही. हा इंटरलॉक दिला त्यांनी. हा इथं इकडे 0 आहे. हा इंचिंग आहे. हा सेफ सिंगल आणि हा कंटिन्युअस. इथं ऑपरेशन काहीच नाही इकडे ठेवायची गरज नाही. आता हा इथं 0ला जेव्हा असेल त्यावेळेस मोटर स्टार्ट द्यायची. हा लॅम्प लागतो मोटर स्टार्ट झाल्याचा. ही लँग्वेज आहे. लँग्वेजमध्ये पण 3 टाईप आहे. ट्रेडिशनल चायनीज, सिम्पल चायनीज आणि इंग्लिश. आपल्याला इंग्लिशच पाहिजे. बाय चान्स इकडे कुठं जर टच झाला असेल किंवा ऑटोमॅटिक जर समजा असं स्क्रीन आलीच त्याला इथं डाऊन टच करायचं. इंग्लिशमध्ये लँग्वेज सेट होऊन जाते. ऑपरेशन मॉनिटरमध्ये जायचं. हे सगळे डायरेक्ट आपल्याशी इंटरफेसिंग कम्युनिकेशन करायला लागतं. जे काही एरर्स वगैरे असतात ते मेसेज लिहून येतात इथं. नंतर रिसेट करायचं. रिसेट हां जेवढे काय होते सगळं रिसेट झाले. आता नॉर्मली हेल्दी कंडिशनमध्ये झाली ती मोटर ऑन झाली. हे जे लॅम्प आहे ते मोटरचा स्टेटस दाखवतो. म्हणजे समजा मशीन एररमध्ये असेल आपण एखादा मोड सेट केला. आता मी सिंगल इंचिंग मोड सेट करतो आहे ते एरर लिहून आलं मेसेज. ते प्रेस बटन रिसेट करायला सांगतो. आता हे काय सांगतं लोअर स्पीड आउट ऑफ रेंज. याला पण मोटर तर ऑन झाले स्पीड दिलेलं नाही. एकदम रेग्युलेट करतो. ह्याचं स्पीड आहे 50 ते 110. 50च्या खाली यायचं नाही. कमीत कमी 50 52 55 असंच ठेवायचं. 50 कुठं दिसतं सेंटरला. इथं तुम्हाला SPM दिसतो. अच्छा आणि इथं अँगल दिसतो मशीनचा. तर रनिंग होत असतं तेव्हा मशीनचा तुमचा फक्त अँगल स्टॉपच होऊन जातो. SPM दाखवतो होता अँगल असा कंटिन्यू रोटेट होताना दिसतो. तिथे 50 ते दाखवता का ते प्लस तुम्हाला इथे पण दाखवतो बघा. हे इथं SPM दाखवतं ना HMI मध्ये पण दाखवतो आणि तिथे अँगल डिस्प्लेला पण दाखवतो. ठीक आहे. आता आपण ऑपरेशन सेट करूया. इंचिंग मोडला सेट केला आहे तो ओके लॅम्प लागला आहे. म्हणजे आता ते रनिंगसाठी रेडी आहे मशीन. त्यात जर समजा इथं काही दुसरा इंटरप्ट झाला. आता इमर्जन्सी आपला फोटो सेन्स ॲक्टिव्ह झाला तर तो गेला तिकडचा स्टेटस ओके ऑफ झाला ना. म्हणजे काहीतरी एररमध्ये इमर्जन्सी मारला गेला तरी तो निघून जातो. काहीतरी एरर ते आपण इकडं ट्रबल शूटिंगसाठी चेक करू शकतो मेसेज काय ते. रिसेट केला आणि हे 2 हँड रन पुश बटन आहेत. याचा 2 हँड रन पुशचा फायदा काय हे दोन्ही हात एंगेज राहतात त्याच्यामुळं. आणि सेफ साईडला ऑपरेटर मशीनपासून बाहेर राहतो. म्हणजे इन्सिडेंट व्हायचे चान्सेस खूप कमी होतात. आणि ह्याला पण हे जर दाबताना 5 मिलीसेकंडचं डिफरन्स दाबायचे. दोन्ही ॲट अ टाईम दाबले गेले पाहिजे. 5 मिलीसेकंडचं टायमिंग दिले पण एवढ्यामुळे ते मिसमॅच झालं तर ते चालतच नाही. बघायचं असलं ट्रायल करून बघा. हा मी आत्ता दाबतो नंतर हा दुसरा दाबतो चालणार नाही. जस्ट सिक्वेन्सने दाबले गेले तर ते वर्किंग करायचं. हा इंचिंग मोडमध्ये म्हणजे आपल्याला पूर्ण 36 डिग्रीवरती 360 डिग्रीवरती आपला कंट्रोल राहतो. जोपर्यंत आपण बटन दाबतो तोपर्यंत मशीन मुवमेंट करत राहते. जिथं आपण सोडतो तिथं मशीन स्टॉप होऊन जाते. ब्रेकिंग कंडिशनला जाते. त्यानंतर हा ऑपरेशन आहे सिंगल. याला सेफ सिंगल बोलतात. कारण की हा TDC to BDC म्हणजे 0पासून 180पर्यंत येईपर्यंत तो आपण कंट्रोलमध्ये असतो. जसं इंचिंगला कशी येते मशीन त्या टाईपमध्ये कंट्रोल होऊन जाते. पण जेव्हा 180पासून टेक ओव्हर होते 0पर्यंत तेव्हा ती सेफली जाते. त्यावेळेस आपण जरी हात काढले म्हणजे कसं होतं ते फॉर्मिंगच्या जॉबवर 1 स्ट्रोकमध्ये मारत नाही. त्या टायमिंग ॲडिशनल टायमिंग जो असतो तो वाचतो त्याच्यामध्ये. इकडून जर पूर्ण मशीन ऑटोमॅटिकमध्ये हां म्हणजे तेवढाच तो ऑपरेटर रेडी राहतो. वर जाईपर्यंत मशीन जॉब काढून रेडी आहे. त्यासाठी सेफ सिंगल झाला पाहिजे. आता बघायचं झालं ते
एकशे ऐंशीच्या पुढे गेले की ते रिटर्न स्वतःहून जाते ती मशीन. हे जरा सेफ सिंगल, ते कंटिन्यूस. कंटिन्यूसला चालताना हा कंटिन्यूस आर्मिंग बटन दाबून ठेवायला लागतं. आणि तो पण हा लाईट जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत हे बटन दाबून जो लाईट गेल्यानंतर दाबलं तर चालणार नाही. म्हणून ते परत रिसेट करून कंटिन्यूस आर्मिंग करायचं. एक 4 ते 5 स्ट्रोक दाबून ठेवायचं तर मशीन ऑटोमॅटिकली चालायला लागतं. ह्या केसमध्ये जर आपलं मशीन टॉपला थांबवायची तर टॉप स्टॉप दाबून मशीन टॉपला थांबून द्यायची. मशीन दाबल्यानंतर टॉप स्टॉप म्हणून बटन आहे. म्हणजे सायकल आपण तिथून लगेच इमिडिएटली स्टार्ट करायची, स्टॉप करायची तर टॉप स्टॉप दाबून सायकल स्टॉप करू शकतो आपण. आणि इमर्जन्सी काय आली समजा तर लिस्ट झाला वगैरे असं काय नाही तर तुम्ही तिथं दाबून इमर्जन्सी दाबून थांबू शकता. पण ते स्टॉपचं बटन पुश बटन आहे का पुश बटन पोझिशन नाही ऑटोमॅटिक? हा तसं नाही. हा दिवस दाबलं तर लाईट होऊन जातं. लाईट होऊन तो दुपार रिलीज करत जोपर्यंत ओपन नाही होत. हा फक्त डबल सायकल स्टार्ट व्हायला घेऊन तेवढ्यासाठी काम करतो. आणि टॉपलाच थांबली पाहिजे मशीन. म्हणजे ऑटोमॅटिक जेव्हा चालतं तेव्हा ते लंचला जायचं आहे वगैरे जायचं ते मध्ये कुठे थांबायचं. इमर्जन्सी तर इथे थांबून तुम्हाला काय होणार, मध्ये कुठे थांबली ती परत तिथून सायकल स्टार्ट नाही होणार. परत ते तुम्हाला काढून इंचिंगमध्ये घेऊन टॉपला जेव्हा मशीन गेलं तेव्हा ती सायकल चालू होते. हे 2 जे ऑपरेशन आहेत मशीन 330 आणि 30 असे 60 डिग्रीच्या मध्ये उभी असेल त्यावेळी तिथून स्टार्ट चालू होते. जर मध्ये कुठे थांबले असेल तुम्हाला इंजिन त्या पोझिशनला न्यावं लागेल. बरोबर. हे जे ऑपरेशन्स झाले सगळे. आणि ती चावी तिकडे खाली हां हे आपण आता मगाशी आपण इंचिंग चालू होतो बघा. हो रिडिंग करायला लागतं त्यावेळेस ऑपरेटर जाऊन करतो ना आपली तेवढ्यासाठी त्याला स्कोप तेवढं आताच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणून तेवढ्यासाठी तो बायपास ठेवू शकता तुम्ही. समजला. आता हा लाईट कटन बायपास इंचिंग सेट केला तुम्ही. लाईट कटन ऑन अँड ऑफ. ओके. त्याच्यासाठी सेफ्टी ऑन करायची ऑफ. हां बस ते सेटिंगसाठी करतात. म्हणजे फायनल सेटिंग झाली आणि तुम्ही सिंगल इंचिंग कंटिन्यूस टाकताय तर परत तुम्हाला ते फिरवावं लागेल म्हणजे इंटरलॉक आहे फक्त इंचिंग कंडिशनला थ्रेडिंग इन करण्यासाठी तेवढं लागतं ते. फक्त इंचिंगला सिंगल स्ट्रोकला ते सिंगलला होम कंडिशनला लागतं. हे झालं त्याच्या ॲडजस्टमेंट ऑन करण्यासाठी म्हणजे तुम्हाला सेटअप डाऊन करण्यासाठी हा टॉपला गेलं तर हा टॉपला सेटअप आहे. हा डाऊनला गेला हे डाऊनला त्याच्या ॲडजस्टमेंट झाली फक्त त्या पोझिशन. हां 3 नंबरला दुसऱ्या पोझिशनला असताना नाही होईल नाही होतं ते होतं. फक्त याला काळजी काय घ्यायची मशीनचा अँगल हार्श ठेवायचा टॉपला. ओके. म्हणजे त्याचा फायदा काय होतो बेसिंगला BDCला असल्यावर काय होतं तुमचं टूल अँगेज राहतं. स्प्रिंग लोड सगळं त्या लोड येतो. टूल असतं टूलवर असतो सगळा आणि तो सगळा लोड मोटरवर जातो. तर मोटर ओव्हरलोड व्हायचे चान्स असतो. सेफ साईडला वर गेल्यामुळे काय ते टँकर जसं पाहिजे 0.1 0.2 जसं पाहिजे तुम्ही तो टॉपला घेऊन एंट्री करू शकता आतमध्ये. तर टॉपला ठेवूनच तुम्ही ते शर्टेड ॲडजस्टमेंट करायची. ठीक आहे. हे लोड मॉनिटर आहे. हे 2 लोड सेन्सर लागेल. ह्याचा फीडबॅक आहे का याच्यामध्ये? हा आहे ना. आता जी लिमिट बघा हे 400 अप आहे आणि 310 डाऊन आहे. तर 310च्या खाली जर आली मशीन 310 एकदा झाली लेवल कट ऑफ होऊन जाते. मोटर थांबते फिरत नाही. त्याच्या लेवलच्या खाली येऊन देत नाही त्याला आणि 400च्या वर जाऊन देत नाही त्याला. 90 mm फ्रीली ट्रॅव्हल करते ते. 90मध्ये आपलं कंट्रोल आपलं करू शकतो कधी पाहिजे तर. पण ह्याचं सॉफ्ट रेडिंग येतं का आतमध्ये येतं? नाही इकडं नाही ते तिथं डिस्प्ले. आता हा इमर्जन्सी झाला. हा रिसेटसाठी झाला. हे 2 रन पुश बटन झाले. हा फ्लाईट ॲडजस्टमेंट सिलेक्टर करण्यासाठी सिलेक्टर स्विच आणि कमांड देण्यासाठी हा पुश बटन फ्लाईट ॲडजस्टमेंटसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लोड मॉनिटर आहे. हे जे लोड सेल्स लावलेत नाही 2 स्ट्रेन गेज लावलेत त्याचा फीडबॅक केला जातो आणि याच्यातून PLCला इंटरलॉकिंग आहे. जेव्हा आता मगाशी 2 वेळा पाहिला असेल तुम्ही इकडे हा एक ओव्हरलोड होता 55चा सेट केला आहे 55.2 58 होत होता आणि तो हायला आपण तिकडे मशीन थांबवत होता. पण तो 55पेक्षा कमी सेट करता येतो का? ना आता तो कॅलिब्रेट केलेला कारण आता येऊ शकतो तुमच्या रिक्वायरमेंट पण त्याला रिकॅलिब्रेट करायला लागेल तुम्हाला. समजा म्हणजे एक प्रकार असं की समजा 60 टन घेणारं टूल आहे मग मला 65 टनावर दोन्ही 65 म्हणजे 32. तुम्ही याच्यापेक्षा आम्ही अलाउड पण नाही करा तुम्ही पुढे याच्यापेक्षा तुम्हाला कमी करायचं असेल कमीच म्हणतोय अर्थात 65 बोललं तर खूप झाला म्हणजे टोटल याला जर 65 करायचं असेल टोटल 65 तुम्ही करू शकता. त्यासाठी लोड सेल येतात त्याच्यावरती टेस्ट करायचा तो जो सेट म्हणजे होईल सेट पॉईंट होईल त्याप्रमाणे याला सेट करून घ्या. पण इथं एडिटेबल नाही आहे. एडिटेबल नाही त्याला पहिला कॅलिब्रेट करावं लागतं. कॅलिब्रेट करून मग त्याला रिसेट करायचं कॅल्क्युलेट करून रिकॅलिब्रेट होऊ शकतो.
म्हणजे त्या डिस्प्ले व्हॅल्यू आहेत फक्त. हो डिस्प्ले व्हॅल्यू. तुम्हाला काय काय हे जे तुम्हाला सेटिंग व्हॅल्यू आहे आणि ह्या डिस्प्ले व्हॅल्यू आहे जे ॲक्च्युअल बिल लागतं ते. पण ती सेटिंग व्हॅल्यू हां ह्यावेळी पण त्याला कॅलिब्रेट करून तुम्हाला त्यावेळी असं बटन दाबून काय डायरेक्ट नाही करता येत तुम्हाला. त्याच्यानंतर हे पॉवर की झाली मोटरसाठी स्टार्ट रिव्हर्स फॉरवर्डला मोटर स्टार्ट मोटर स्टॉप इथे ॲडिशनल इमर्जन्सी दिलेलं आहे. एक इमर्जन्सी इकडे आहे. आता एच एम एमध्ये तुम्ही गेलात या एच एम एमध्ये तुम्हाला ही अँगल दाखवतो जो अँगल इकडे बटन राहिलं तेवढे. कुठला हे का हे रिव्हर्सेबल म्हणजे आता हे वरून खाली येताना जे दाखवतं ना तुम्हाला ते खालून वर जातं ना ते रिव्हर्स दाखवतं. हे दाबलं तुम्ही तर उलटं जाणार समजलं. पण ह्याशी एवढं आहे आणि हा हा काय तो कॅम आहे कॅम शिरो कॅम ते सगळे आता सेटिंगचं कॅलिब्रेट आहे मला पण ते लाईट लागते का हा लाईट लागतं ना ह्या एल ई डी त्याचा अर्थ काय मग? त्याला एक कॅम ते सेट केलेला आहे तो फीडबॅक सगळा घेत असतो. त्याला सप्लाय दिलं आहे तो डिटेक्ट करत असतो कुठल्या कॅमला त्याचा ॲक्च्युअल कुठल्या अँगलला त्याचा ते फीडबॅक यायला पाहिजे त्याचं सेटिंग आहे. पण ते आमच्या एरर आला की तिथले व्हॅल्यू तुम्हाला तुम्हाला याची काय फक्त एरर आलं ना इकडे होल्ड करून ठेवायचा असे रिसेट म्हणून लिहिलं बघा इकडे सेट केलं ना सोडून द्यायचं का व्हॅल्यू तुमच्या ओरिजिनल झाली. इथं लिहिलेलं हाय लेवल ब्लिंक होतं बघा मग तो ब्लिंक निघून जाईल हाय निघून जाईल तुमचा जो सेट केलेलं 55.2 ते येऊन जाईल. इथं तेवढं फक्त रिव्हर्स करून इथं सोडून द्यायचं. आणि ती रिपीटेबिलिटी त्याचं नाही एवढं डिटेल्समध्ये माहिती. ते विचारून म्हणजे फक्त आमच्या अंडरस्टँडिंगसाठी चालेल समजा कोणीतरी असं बटन फिरून ठेवलं मग काय ऑफ झालं काय म्हणजे हां हां आमच्या अंडरस्टँडिंग त्याच्याबरोबर एक असेल मला वाटतं हे मॅन्युअल पण असेल त्यामध्ये तुम्हाला कळेल ते. हे झालं त्याच्यामध्ये हे टोटल काउंटर दाखवते. हे मशीनचे काउंटर चालतात ना हे टोटल काउंटर हे ऑन ऑफ करायला एक ऑप्शन आहे. ऑफ केले ते तुम्हाला काउंटिंग होणारच नाही. ओके ऑन ठेवले तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक शिफ्टला किती चालवले ते. आणि हे रिसेट काउंटर म्हणून आहे. तर रिसेट काउंटरमध्ये तुम्ही लावू शकता किती स्ट्रोक नंतर मशीन हां तुम्हाला थांबली पाहिजे. कारण तुमची बॅच आहे 2000 ची 2000 नंतर मशीन स्टॉप होणार परत ते तुम्ही 2000 पहिल्यापासून 1 स्टार्ट होणार. ठीक आहे ही पहिली स्क्रीन राहते ऑपरेशन मॅनेजरमध्ये आपली ही स्क्रीन चालू आहे. ह्याच्यात परमनंट काउंटर आहे का जरी ते कुठली व्हॅल्यू रिसेट केली मशीन आजपर्यंत किती स्ट्रोक चालले हां असेल एक दाखवून असेल पाहिजे असेल पुढच्या पेजमध्ये तर शोधून द्या. हां आता प्रिसेट काउंटर जे बोललो ना इथं तुम्ही 2000 लावू शकता 10 लावते ते ऑन केलं 10 स्ट्रोकने थांबत जाईल ते प्रिसेट काउंटर इकडे. आणि हे मोटर सेलिंग पॉईंट म्हणजे समजा चालत नाही तुमची आता आयडियली अशी चालते मशीन मोटर ओपन आहे रनिंगमध्ये ते 5 मिनटानंतर तुमचा एखादा स्ट्रोक झालाच नाही ते मोटर 5 मिनटानंतर ऑटोमॅटिक बंद पॉवर एनर्जी सेविंग बस मंगेश एक्सटेलमध्ये ऑन ऑफ हे ऑन केलं की ते 5 मिनटांनी बंद होणार. ठीक आहे हे ऑटो कॅम्प म्हणून आहेत. हे 8 कॅम्प स्क्वेअरमध्ये दिलेत तुम्हाला. तर हे 2 कॅम्प तर वापरले गेले एक फिडिंग एक रिलीजला ओके ऑटोमेशनसाठी. बाकी 3 पासून हे 8 पर्यंत 6 कॅम्प फ्री आहेत तुम्हाला. आम्ही दुसऱ्या जे ऑपरेशन काय तुम्हाला रिक्वायरमेंट त्याप्रमाणे तुम्हाला दाखवेल तुम्हाला तिकडे कुठं लावायची इकडे मॅन्युअलमध्ये. पण ते आमच्या मेंटेनन्सच्या टीमला ते कुठं काय ते म्हणतात दाखवेल मी तुम्हाला. हे एअर इंजेक्शन हे जे हा आहे ना तर तुम्ही एअर गन लावले ना त्यावरती एक सॉकेट आहे बघा अच्छा त्याला ते कनेक्ट केलं तुम्ही हवेचं पण हा हवेचं जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर एका जॉब एका स्ट्रोकनंतर तो तुम्हाला एअर पाहिजे असेल तर ते तुम्ही त्याला इथं ऑन अँगल ऑफ अँगल देऊन तुम्हाला इथं ऑन केलं तुम्ही हां हां पल्स मारत राहील. हां तेवढा 270 ते 90 ह्या हाफ सर्कलला तो हवा देत राहील. जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट दर स्ट्रोकला दर स्ट्रोक नको हवा असेल तर बंद करून टाकायचं. ठीक आहे आता तुम्ही जर हे टाकलं असेल ना ऑन आवाज येतो आहे ना टकटक वाजता. हां आणि आता हे तुमचं ऑटोमेशन चालू आहे. पायलटिंग परफेक्ट तुम्ही सेट केलं आहे आणि समजा तिकडनं मिसफिटिंग झालं की इथं कुठं स्टॉपर लागला आणि त्याला तुमचं परफेक्ट पिच आलं नाही त्यासाठी पण ऑप्शन हे दिलेले आहेत फॅसिलिटी दिलेली आहे. ते मिसस्पीड 1 मिसस्पीड 2 मिसस्पीड 3 आणि मिसस्पीड 4 हे 4 सेन्सर तुम्ही टूलला लावू शकता. आणि त्याचं फीडबॅक आहे ते मागे हां तिथं जे लावलेत ना ते तिथून त्याला तुम्ही कनेक्ट करून त्याला ऑन करायचं तर तुमचं पायलटचं जे लेंथ असेल त्याप्रमाणे त्याला इथं ऑन अँगल आणि ऑफ अँगलचं तुम्ही ऑप्शन दिलेले ते तुम्ही वापरून त्याला ते पण कुठला पाहिजे ते पण घेऊ शकता. एनो पाहिजे NC पाहिजे आहे ना ती चॉईस दिली त्याप्रमाणे तुमचं सिलेक्टर जे लिमिटचं जे प्रमाणचं आहे त्याप्रमाणे ते फीडबॅक घेऊन त्याला पूर्ण
सर्कलला डिटेक्ट ठेवायचं तुम्हाला की फक्त त्या रेंजमध्ये ठेवायचं अच्छा हो. त्याप्रमाणे पण ते पण ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हा रेंजमध्ये ठेवायचं तुम्ही काय तिथं जिथं डिटेक्ट होईल तिथं ते थांबणार हो आणि सर्कलला पूर्ण ते कंप्लीट होऊन वर टॉपला जाऊन थांबेल असं आहे. तो complete. हां आणि हे ऑन किंवा ऑफसाठी इथं आहे मी दिलं आहे त्यांनी. असे तुम्हाला 4 सेन्सर दिले ते 4 सेन्सर पाठीमुळे कनेक्शन पण त्यांनी दिलं. जो वापरायचं त्याला तुम्ही ऑन करायचे एकदा. ते कशामध्ये होतं मी स्पीड हा फंक्शन सेटिंगला जायचा. Function setting. फंक्शन सेटिंगमध्ये मग हे तुम्हाला ऑप्शन दिले. हे डाय मेमरी वगैरे तुम्हाला काय थोडी गरजेचे नाही आहे. पण त्याचा हे काय म्हणजे एक जनरल अंडरस्टँडिंगसाठी आम्हाला समजा तुमचं आता हा टूल चालते तर ह्या टूलचं तुमचं नाव देऊ शकता तुम्ही. त्या टूलला तुमची शटाईट किती शटाईटला तुम्ही एक्झॅक्टली मी ते प्रोग्राम विचारत होतो. हां पण ते काय ते असं नाही की आपले जे हे कशामध्ये CNC वगैरे प्रोग्राम जे राहतात ना त्याला तुम्ही तुम्हाला डाय नंबर दिला तर डाय नंबर टाकला तर तो डायरेक्ट डेटा इथे येतो सगळ्या डेटा तो येईल आणि त्या आणि त्याप्रमाणे तो प्रोग्राम चालेल. तर त्याला ही फॅसिलिटी नाही फक्त तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे आपण डायरेक्ट लिहितो त्या डायरेक्ट लिहिण्यापेक्षा इथं तुम्ही सेट करून ते सेव्ह करून ठेवू शकता. जर करत लागेल तर मग तिथे येऊन तुम्ही बघून ते पुन्हा त्या सेटिंगप्रमाणे तुम्ही आणि हे मॅन्युअल तुम्हाला करायचं मॅन्युअली करायचं ते ऑटोमॅटिक ते हां CNC मध्ये सर्व असल्यामुळे तुम्ही जस्ट तुम्ही एकदा कमांड प्रोग्राम नंबर 1 ते सगळं येऊन जाते. तसं याला 3 आहे ऑप्शन. फक्त तुम्ही सेव्ह करू शकता डेटा. फंक्शन सेटिंग हे मेंटेनन्स काउंटर वगैरे एंट्रन्स काउंटरमध्ये काय आहे मेंटेनन्स काउंटरमध्ये हां त्याच्यामध्ये सगळं डेटा सांगत असतो. किती स्ट्रोक नंतर त्याला तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह करायचं आहे म्हणजे इयरली वगैरे ज्यावेळेस त्याचा सेव्ह केलेलं आहे डेटा त्याप्रमाणे ते इंडिकेशन देत राहते. जेवढे जेव्हा रन होईल ना तुमची मशीन की त्याला तर आता मेंटेनन्सची गरज आहे. तुम्ही फॅक्टरी सेटिंग आहे का आम्हाला टाकायला लागेल? नाही फॅक्टरी सेटिंग मग तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. ते सांगते की तुम्ही कॉल टू ओके त्याच्यामध्ये तो टोटल काउंटर आहे का 5856? हां तर टोटल आतापर्यंत मशीन चालू केल्यापासून किती stroke मारले? ओके मग तोच काउंटिंग होत राहतो आणि त्यानुसार मग तो फीडबॅक देतो की आता म्हणजे टोटल काउंटर इथे आहे. हां मशीन तुम्हाला मेंटेनन्सला द्यायला म्हणजे रिसेट करा म्हणून तुम्ही सगळं पॅरामीटर. आता हे मी आता काय सांगत नाही तुमचा जो मेंटेनन्स पर्सन कोण असेल ना त्याशी रिलेटेड आहे. नंतर सांगा. बऱ्याच गोष्टी सेपरेटच राहतात. हां आणि हे ग्रीसचं वगैरे आहे. तर कसं असतं अनेबल डिसेबल डिसेबल केलं ना तर ते चालणार नाही. अनेबल बोललं तर हां पंप आपण किती स्ट्रोकला दिलंय? आता हे सेटिंग 6075 स्ट्रोक आहे. एडिटेबल आहे का ते फिक्स? नाही ते फिक्सच आहे. एडिटेबल होऊ शकतं पण ते परत व्हेरिएबल होत जाणार. हे फिक्स त्या कॅलिब्रेशन प्रमाणे त्या केलं ते तुम्ही सब आणि ॲड कराल ना तुम्ही ते मायनस प्लस होत जातं ते पण ते आहे ॲज इट इज राहू दे. ते ग्रीस किती वेळाने चालू व्हायला पाहिजे ना म्हणजे ऑटो हां आता तुम्ही एकदा ऑफ केलात आणि ऑन केलं ना तर ते स्टार्ट होतं पहिलं. मग त्याच्यानंतर जे तेवढे काउंटिंग स्ट्रोक झाले की त्याच्यानंतर रिकमांड भेटते त्याला आणि मग ते ऑटोमॅटिकली चालू होऊन जातं. मग तेवढ्या टायमिंगला ते पंप चालतो पुन्हा ऑफ होऊन जातं. एक क्विक डाय वगैरे हे आता तुम्हाला याच्यात नाही आहे. हां शेवटचं काय आहे? ट्रान्सफर सेटिंग फीडरचे वगैरे काय आहे? फीडरचं म्हणजे ते ज्यावेळेस ट्रान्सफर लाईन वगैरे जेव्हा असतं ना त्यासाठी ते आता हे ऑलरेडी हेच फक्त ते ट्रान्सफर लाईनसाठी जातं आहे. आता हे तुम्हाला कॅम्प थ्रू केलं आहे ते डायरेक्ट ह्या प्रोग्राममध्ये इथून चालू होऊन जातं. ते रिलीज अँगल आणि फीडिंग अँगल कधी फीड व्हायचं आणि ते हे तुमचे इनपुट आउटपुट आहेत. जे PLC जे आपण बघतो ना ते डिस्प्ले पर होतात HMI आणि हे फॉल्ट मेसेज जे काय असतात ते इथे एरर लिहून येतात. ते लिस्ट राहतं का सेव्ह होतं का त्याचं? हां आहे काय बघा ना एरर हिस्ट्री आतापर्यंत ते आलेत ना ते हिस्ट्रीमध्ये क्लिअर आहे. ठीक आहे. स्टार्टअप स्क्रीन काय आहे? स्टार्टअप म्हणजे मेन स्क्रीन आहे ते इकडं. लँग्वेज वगैरे सेट करायला लागतं ते